लातूर शहरात सध्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात डेंग्यू तसंच संसर्गजन्य तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। पूर्वीसारखी यावेळी डेंग्यूची साथ धोकादायक नसल्याचं डॉक्टर सांगतायत। मात्र ताप असल्यास त्वरित योग्य ते उपचार घेण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत। रोज 10 ते 15 पेशंट डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश आजाराचे आहेत आणि बऱ्याच पेशंटना ब्लड टेस्ट मध्ये पण पॉझिटिव्ह आलेले आहेत। पण त्याच्यातले 50% पेशंट आम्ही ओपीडी बेसिसवरच ट्रीट करतो। काही मोजक्या पेशंटना ज्यांना जेवण जात नाही, उलट्या होतात किंवा दुसरे काही त्रास होतात, पोट दुखतं, अशांनाच ऍडमिट करतो। लातूर शहरात सध्या 10 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे पाणी साठवून ठेवल्याशिवाय पर्याय नाही। मात्र पाणी झाकून न ठेवल्यास डेंग्यूचे डास तयार होतात। डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत। उघड्यावरती पाणी न ठेवणं हे जर केलं तर जो डास आहे डेंग्यूचा त्याची उत्पादकता कमी होते आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव पण त्याच्यातून कमी होईल। 7 दिन से ज़्यादा अगर पानी आपके पास रहेगा तो उसमें वो मच्छर उसका वो जो अंडा है वो छोड़ने की वजह से डेंगू होने के चांसेस होते हैं। आप पानी 7 दिन से ज़्यादा मत रखिए। उसके बाद हम हर 10 दिन को पानी देने का हमारा चल रहा है। आपको पानी की कमी नहीं पड़ेगी। नागरिकांनीही रिकाम्या जागी पाणी साचून न देणं तसंच वापरातलं पाणी झाकून ठेवण्याची काळजी घेणं गरजेचं आहे, तरच डेंग्यूवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।